नीरज एकुलता एक आहे का? हो, त्याला बहीण आहे. हम्म. ती मोठी आहे, निशिता आमची. ओके. ती मोठी आहे. ओके, पण सासू आणि नणंदसोबत कसं रिलेशन आहे मृणालचं? आणि म्हणतात ना की थोडेसे आपले छोटे मोठे विचारांमध्ये जरी हे तफावत थोडीशी असली तरी एक ते सांभाळून घेणं असो हो. किंवा ते कसं आहे तुझं रिलेशन दोघींसोबत? माझं दोघींची रिलेशन खूप फ्रँक आहे खरं तर. थोडंफार छोटे मोठे वाद होत असतात, जे सगळ्याच घरात होत असतात, पण आम्ही कोणी असं ते मनात धरून ठेवलंय किंवा ठेवलंय किंवा असं आमचं कुणाचंच नाहीये. आणि माझ्या म्हणजे मी निशिताच म्हणते, तर निशिताशी पण माझं खूप छान जमतं आणि आम्ही दोघी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एकमेकींना शेअर करत असतो. ती असली की वातावरण खूप हलकं फुलकं होतं, कारण ती खूप रॉयल आहे स्वभावाने आणि खूप अशी हसतमुख आहे. सो आमच्यात असे वाद आणि खूप गैरसमज असं फार क्वचित झाले जरी असले तरी ते आम्ही पटकन सोडूनही दिले. म्हणजे ओके, पण तू आधी जर्नलिझम केलं होतं हे नीरजला माहिती होतं? हो, माझ्या बायोडेटात त्याला ते आलं असेल. हो, पण त्याने घरातच ती पत्रकारितेची भूमिका मी बजावत असते, थोडीशी कडक वगैरे वागते कधी कधी. बाकी तर असं काही त्याला. पण तेव्हा म्हणजे नीरजची रिॲक्शन केली, तू अभिनेत्री ही आहेस आणि जर्नलिझम, मग त्याचं असं होतं का की नाही जर्नलिझम मध्ये तू पुढे जा किंवा अभिनय क्षेत्रात पुढे जा? नाही, कधीच असं काही नीरजचं काही म्हणणं नाही? कधीच नाही. तो खूपच शांत आणि खरंच खूप समजूतदार आहे. कधी कधी मला त्याला सांगायला लागते की प्लीज थोडासा तू लहान झालास तरी चालेल किंवा असं. पण जसं तो आता उत्तरं देतोय तर त्यावरून अंदाज आलाच असेल. तो मला आधीच सांगत होता की प्लीज मला सांग काय प्रश्न विचारणार आहेत. सो मी म्हटलं मला खरंच कल्पना नाही. सो तुला त्यामुळे नीरज खूप छान गप्पा मारतोय, असं अजिबात पहिल्यांदा बोलतोय असं काही वाटत नाही. तू खूप छान गप्पा मारतो. तो फक्त आत्ताही, पण तो माझ्यासाठी खरं सांगायचं तर माझं मन जपण्याचा तो सगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो. सो आता पाडवा आहे, सो जास्त वेळ घेणार नाहीये तुमचा, पण एक छोटंसं जाता जाता एक सेगमेंट आहे. अर्थात फार कॉमन असलं तरी एकमेकांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हालाही असते आणि काय उत्तरं मिळतील ह्याची एक क्युरिओसिटी असते. सो एकमेकांना साधारणतः किती ओळखतात काय माहितीये ह्याचे एक छोटेसे प्रश्न आहेत. सो लेट्स ट्राय. मृणाल खूप जास्त उत्सुक असेल. प्रश्न विचारले मृणाललाच की मूड खराब असल्यावर, नीरजचा मूड खराब असेल तर मृणाल काय केल्यावर नीरजचा मूड ओके होतो? सॉरी म्हटल्यावर. तर सेम प्रश्न तुला, मृणालला मनवायचं असेल तर काय केल्यावर मृणाल पटकन म्हणजे नॉर्मल होते? तिला एक मिठी हवी असते आणि कॉफी. कॉफी. ओ ओके, म्हणजे नीरज स्वतः बनवून देतो म्हणजे. हे मिठीचं कट करा. असं नाही का काय? नीरज खूप छान कॉफी करतो. पण जनरली आता मी त्याला म्हणते आपण बाहेर जाऊया कुठेतरी. ओके ओके. दुसरं ते म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे नीरजची जास्त चिडचिड होते? त्याचं न ऐकल्यावर. ओके. मृणालची कुठली गोष्ट तुला खटकते? ती खूप विचार करते, सगळ्याच गोष्टींचा खूप विचार करते. सो मी तिला म्हणतो की स्वतःचा पण जरा विचार कर. ती बाकीच्यांचा जास्त विचार करते ऍक्च्युली. सो ती गोष्ट मला खटकते. ओके. नीरजला गोष्टींमधली कुठली गोष्ट दिल्यावर तो पटकन खुश होईल असं वाटतं तुला? असं खरं तर काहीच नाहीये त्याचं, पण तरी तो पोटभर जेवला असेल, त्याची छान झोप झालेली असेल तर मग तो खुश असतो. ओके. पण त्याचं यातलं एकही जर झोप झाली नाहीये तरी त्याचा मूड डाऊन असतो आणि उपाशी राहिला असेल थोडासा तर मूड डाऊन असतो. ओके, बरं. दादागिरी कोण कोणावर जास्त करतं? दोघेही करतो आम्ही. ओके ओके. सावरून घेतोय असं वाटतंय मला नीरज थोडस ना. मृणालने फक्त एक लुक दिला की नीरज जरा सावरतोय ना. उत्तर असं काही नाहीये. हा पण ओके. नीरजचा फेवरेट पदार्थ कोणता? नीरजचा आवडता पदार्थ, त्याला नॉनव्हेज आवडतं. सो त्याच्याशी रिलेटेड कुठलाही पदार्थ असेल तर तो खुश असतो. ओके, बरोबर आहे ना उत्तर नीरज? आणि मृणालचा आवडता पदार्थ? मृणालचा आवडता पदार्थ, तिला फोडणीची खिचडी खूप आवडते. ओके. आणि ती फूडी आहे त्याच्यामुळे तिला नवीन ट्राय करायला जास्त आवडतं ऍक्च्युली. सो ते आहे. त्याच्याही बाबतीत तसंच आहे. म्हणजे दोघेही फूडी आहात बेसिकली. नावडता पदार्थ कोणता आहे? नीरजचा नावडता पदार्थ असं काही त्याचं मी कधी ऐकलं नाही की हे मला आवडत नाही, पण त्यातल्या त्यात शेपूची भाजी त्याला आवडत नाही. तोच त्याचा नावडता पदार्थ. ओके. मृणालचं ड्रीम काय आहे?
तिचं काम हेच तिचं ड्रीम आहे ऍक्च्युली. तिला त्याच्यातच छान काम करायचं बेसिकली. सो हेच तिचं ड्रीम आहे. ओके. नीरज च्या बकेट लिस्ट मधल्या 5 गोष्टी काय? 5 गोष्टी. नीरजच्या बकेट लिस्ट मध्ये माझी हेल्थ ही एक गोष्ट असू शकते. त्याची हेल्थ स्वतःची. त्याचं जे आता नवीन बिझनेस त्याने सुरू केलाय त्याच्यात त्याला सक्सेसफुल व्हायचंय आणि त्याच्याच बद्दलच्या काही एखादी गोष्ट. बरोबर. आमची नुरवी, तिची हेल्थ आणि तिचं सगळं छान असेल असं. आणि त्याला फिरायचंय खूप, तर ते एक आहे, ते असू शकतं. ओके. मृणाल कुठल्या 2 गोष्टीशिवाय अजिबात राहू शकत नाही? एक तर चहा तो तिला हवाच, हा. आणि दुसरं काम. परत कामाशिवाय नाही राहू शकणार ती. ओके ओके. एकमेकांकडून जर एखादी गोष्ट करून घ्यायची असेल, एखादं चॅलेंज द्यायचं असेल, तर ती कुठली गोष्ट तुला नीरजकडनं करून घ्यायला आवडेल? चॅलेंज द्यायचं असेल तर एक तर मला त्याने खूप लोकांमध्ये बोलावं असं मला वाटतं की जेणेकरून तो मोकळा होईल. आणि दुसरं म्हणजे की त्याने त्याची हेल्थ जपावी. बस हेच चॅलेंज पण आहे त्याला. तुला मृणालला काही चॅलेंज द्यायचं असेल, कुठली गोष्ट करून घ्यायची असेल तर कुठली करून घेशील? सेम तिचं पण हेल्थच आहे ऍक्च्युली. ती अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाही. ती काहीच रुटीन फॉलो करत नाही. सो मला असं वाटतं तिने एक रुटीन फॉलो करावं ज्याच्यामुळे ती पण हेल्दी राहील आणि छान होईल असं. ओके ओके. आता एक शेवटचा प्रश्न जो कदाचित मृणालला आवडेल, नीरजसाठी आहे तो प्रश्न की आत्ता मृणालचं तुला जर 2 ओळीत तारीफ करायची असेल, तिच्याबद्दल काही बोलायचं असेल तर काय बोलशील? पहिल्यापासूनच तिचं स्माईल मला खूप आवडतं. सो ते तिचं बेस्ट आहे आणि ती नेहमी स्माईल करत राहावी हेच मलाही वाटतं. तसंही आहेच, तिने तसं राहावं असं मला वाटतं. एक फक्त जाता जाता की एखादी गोष्ट आता तुम्हाला कन्फेस करायची असेल किंवा आपल्या धावपळीच्या ह्याच्यात किंवा आता बाळ झाल्यानंतर किंवा आपले गडबडीचं सगळं शेड्यूल असतं, त्या शेड्यूलमध्ये एकमेकाला कन्फेस करता आलं नसेल, पण आता तुम्हाला जर संधी आहे, पाडवा आहे, छान आहे, सगळं छान छान व्हावं असं वाटतं, काही कन्फेस करायचं असेल एकमेकांबद्दल तर काय करायला लागतं? हे त्याच्यात तुमची कंप्लेंटही असू शकते, तुम्हाला काही हवं असेल, काही चेंज व्हावं असेल असं वाटत असेल तरीही ते सांगू शकता. मला असं वाटतं की जेव्हापासून आम्ही इथे आलोय परत, नीरज म्हणजे बेसिकली तिथे असताना आम्ही एकमेकांना खूप वेळ दिला आणि खूप वेळ आम्ही एकमेकांसोबत होतो की कंटाळा येईल इतका आम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवलाय. पण इथे आल्यावर आमची दोघांची म्हणजे वेगवेगळी अशी लाईफ सुरू झाली आहे. माझं काम, त्याचं काम. सो मला असं वाटतं की त्याने घरात असताना कमीत कमी मोबाईल बघू नये आणि मोबाईल शक्य तेवढा स्विच ऑफ ठेवावा. कारण की आता त्याचे इतका फोन त्याचा वाजत असतो की तो जेवताना सुद्धा तो कमीत कमी 50 वेळा उठतो. सो मला त्याला एवढंच सांगायचं की फोन निदान जेवताना तरी ऍटलीस्ट तू स्विच ऑफ कर. बाकी कन्फेस हेच की मग मी पण तेच करीन नंतर जर त्यांनी तसं केलं तर. पण हो, मी माउथ खूप बिझी असते आमच्या मुलीत आणि त्याच्याशी मीही तेवढा म्हणावा तेवढा वेळ देत नाही. बरोबर. तर ते पण मग मी सॉरी म्हणते की येस मी थांबेन. मला वाटतं तुझं हेच असणार आहे. तरी नीरजला काही वेगळं सांगायचं आहे का? माझं थोडं नुरवीशी रिलेटेड आहे ऍक्च्युली. नुरवी झाल्यापासून प्रायोरिटी नुरवी आहे तिची. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिने थोडं मला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. ओके.